तर नमस्कार मंडळी, कसे आहात? गटारी स्पेशल व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वागत आहे. आहे. सो आज स्पेशली आम्ही चिकन आणि मटणाचा बेत न करता माशांचा बेत केलाय. कारण मासे म्हणजे माझा जीव की प्राण आहे. सो आम्ही जास्त काही नाही आणलंय. म्हणजे हे तिघं गेले होते. तर त्या तिघांनी मिळून बोंबील, सुरमई आणि शिंपल्यांचा बेत आहे. सो आता येस. आम्ही डोंबिवलीमध्ये आहोत आणि डोंबिवलीमध्ये आम्ही आज फिशचा बेत केलाय. तर आम्ही काय-काय बनवतोय तर तुम्ही बघा बघा, आणि आमच्या बरोबर जेवणाचा स्वाद स्वाद घ्या, घ्या. गटारीची मजा घ्या. आणि स्पेशली पिऊ बनवणार आहे नॉट ओन्ली मी आणि परत भाऊजी भाऊजी देखील बनवणार आहेत बनवणार आहेत शिंपल्यांचं शिंपल्यांचं स्पेशली. स्पेशली. तर तुम्हाला बघायला भेटणार आहे संपूर्ण फिश थाली. आली. येस. बरोबर इंद्रायणी भात. येस, बरोबर इंद्रायणी भात. चला. चला. सो शिंपल्या ऑलरेडी रेडी झाले म्हणजे आम्ही बॉईल करायला ठेवलेल्या. दोन शेफ तयार आहेत. शिंपल्या बॉईल होत आहेत. झाल्या पण ओपन. खूप मोठ्या आहेत. आणि मोठ्या शिंपल्या होत्या. आम्ही बघूनच घेतल्या मोठ्या कशा. फक्त सांगलीचीच हळद वापरतो, ऑर्गॅनिक असते ती, शेतातली प्युअर. तर तुम्हाला पण हवी असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि नंतर मग ऑर्डर करा. येस. तर ही आहे आपली हळद, प्रॉपर घरची हळद जी आपण दरवेळी सेल करतो. तीच हळद ही आहे. सगळे वापरतात. तुम्ही देखील नक्की पुढच्या वर्षी घ्या. कारण की आता लागवड सुरू झालेली आहे हळदीची आणि लवकरच येत्या वेळी आपण पुन्हा सेलिंग सुरू करू. स्पेसिफिक हळदीविषयी सांगायचं झालं तर अव्वल महिन्याभरामध्ये आपण 80 किलो हळद विकलेली आहे विकलेली आहे यावेळेला. या वेळेला. त्यामुळे आपल्या हळदीची डिमांड इतकी वाढलेली आहे. अजूनही लोक मागतायत की आहे का हळद तुमच्याकडे, पण आपण हळद आता आपली संपलेली आहे. पण लागवड देखील सुरू झाली आहे. नेक्स्ट टाइम तुम्हाला जर हवी असेल तर नक्की आम्हाला नक्की. जेव्हा आम्ही टाकू तेव्हा संपर्क साधा. कारण की आपली हळद प्युअर असते. आणि आता मस्तपैकी इंद्रायणी भात आणि रस्सा. शिंपल्या बाहेर काढल्यात बघ कसल्या भाई, विषय नाही. येस. मोठ्या आहेत शिमला मस्तपैकी. स्पेशली भाऊजी करणार आहे ते. येस. मॅरिनेट करायला सुरुवात करूया. दोन्ही ह्याला मी सेम ॲज इट इज. हे मी साऱ्यासाठी ठेवलंय. हे फ्रायसाठी आहे सगळं. सो पहिला मी हळद टाकते. ओके. माझंच ना. हळद. गरम मसाला. गरम मसाला आहे. नंतर हा आपला मालवणी मसाला आहे. जो आईने बनवलाय स्पेशली. ओके. सगळे मसाले ऍड झालेले आता. मसाल्याचं प्रमाण विचाराल तर तुमच्या आवडीनुसार. कारण प्रत्येकाला तिखट आवडतं, कोणाला नाही आवडत. तर माझ्या मते मसाला हा मच्छी ही तिखटच असावी. ओके. ठीक आहे. सो मसाले सगळे टाकून झालेत. आता आपण आगूळ टाकूया. ओके. आगोळ इज मॅन्डेटरी. हो. थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. तिकडच्या शेफ काय करतायत? आम्ही शिंपल्या एक शेल बाजूला करतोय, ज्याच्यामध्ये एक आहे तो आपण घेणार आहे आणि दुसरा आहे तो आपण फेकून देणार. आणि आगोळ आगूळ मालवणी आगोळ मालवणी आगूळ आहे. बिस्लरीत भरून. बाय गावी असंच मिळतं बिस्लरीत. Yes. आगूळ भरपूर पाहिजे कारण आंबट मच्छी यम्मी. प्रॉपर आगळात मिक्स. मिक्स झाली पाहिजे मच्छी. ब्लॅक वाली नाही घेत ना आपण शेफ. नाही, पण फक्त ज्याच्यामध्ये मांस आहे ते सेल्फ आपण ओके. दुसरा आपण फेकून देतो. कोणी फिश आहेत त्या मॅरिनेट करून रेडी झालेले आहेत. सांग. हे बघा. सो एक 15 ते 20 मिनिटं हे मॅरिनेशनसाठी राहील आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सुरू होईल. आणि शिमला देखील रेडी झालेले आहेत कट करून. त्याला वाट बघायची आहे त्या मॅरिनेट होण्याची. तोपर्यंत बाकीच्या प्रोसेस ज्या आहेत त्या कम्प्लीट करून घेतात सगळे. आता बघूया. इंद्रायणी भात रेडी झालेला आहेच आणि आता पुढची प्रोसेस साराची तयारी करूया. या. तर हे मिरच्या भिजत घातल्या होत्या. त्या आता पहिला मी वाटून घेते.
ते शिंपल्या करून घेतोय. आणि शिंपल्या कशामध्ये करणार आहे आपण? सुक्या करतोय ना? सुक्या सुक्या सुक्या. ओके, सुक्या शिंपल्या करतोय. ऑइल टाकून घेतले आपण भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण आता काय? चिरलेलं लसूण आणि आलं आलं. थोडंसं ओके. टाकलेलं आहे. आणि तेजपत्ता. फ्राय करून घ्यायचं सगळं. थोडंसं आपण ते फ्राय करून घेऊ. पण लागणार आहे पिऊ कांदा नाही. नाही ना? चिरलेला कांदा. हाही सुकं होणार आहे आपलं. हो हे आपलं सुकं होतंय. तिसऱ्या सुक्या तिसऱ्या. तिसऱ्या. सुक्या तिसऱ्या त्या. आणि हा सांबार चाललाय आपला संपूर्ण. मच्छीचा सार. ओके, नॉट ऑलमोस्ट सांबार. सांबार हा इडली सांबार असतोय ना. आता हे लाल होईपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. आपण थोडंसं लाल करून घेणार कांदा. गुलाबी. हम्म. कर कर. रेड होऊ द्या थोडासा. तो रेडी आहे. चालू आहे. ओके. थोडस ऑइल वरनं कमी झालं वाटतं. झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकतोय टोमॅटो बारीक चिरलेला. ओके, तर बारीक चिरलेला टोमॅटो ऍड झालेला आहे त्याच्यामध्ये. कांदा मस्तपैकी असा पिंकिश झालेला आहे, लाल पिंकिश. प्रियंका, तुझी प्रोसेस कुठपर्यंत आली? फोडणीला घालायचं मग फ्राय करायला चालू करणार आहे. ओके. आणि मग आपला सार. भाऊजींचं होऊ दे मग. ओके, नो वन डिस्टर्बन्स बाय वन. because he's a master chef and we are co-chef. ओके. आणि आय एम अ व्हिडिओग्राफर. Yeah, because you can't make it like this. ओ, आय एम मेकिंग जवला, सुका जवला. ते पण तुला येत नाही. अंड्याच्या Yes. पोळीशिवाय काही येत नाही. आय एम मेकिंग सुका जवला. अंड्याच्या make. पोळीशिवाय ह्याला काहीच येत नाही. ह्याला काहीच येत नाही. ह्याला फक्त येतं, खायला येतं. येतं. आपण एवढी बायको सुंदर का केली आहे? मी सुगरण बायको का केली आहे? फक्त जेवण बनवून द्यायला आणि हा खाणार. येस, खाणार. येस. सगळं मिक्स झालेलं आहे आता. यातून काय मिक्स होऊन द्यायचं. टोमॅटो थोडा शिजला ना मग तो व्यवस्थित हे होतं. ओके, टॅमॅटो शिजायला पाहिजे. आणि या आहेत तिसऱ्या, ज्या आपण रेडी करून ठेवलेल्या आहेत. पण हे असेच टाकतो की आपण खोलून टाकतो? खुल्लीच होते आता. आता तुझा आपण एक शेल बाजूला गेला ना, फक्त आता एक सिंगल शेल ठेवला. ओके, मी या शेल सगळं टाकायला लागेल ना तिला आतमध्ये? शेल सगळं शेल. ओ, शेल सगळं आतमध्ये जाणार आहे तिसऱ्या आपल्या. सगळं आवरून ठेवते तोपर्यंत. येस. पण आपल्याला बनवायचं. या साईडला तू बाकीचं आवरून ठेव. हाफ मोमेंट. आणि आता आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटप. यो. मालवणी लोकांचं खोबऱ्याचं, ओल्या खोबऱ्याचं वाटप आहे ते. ओके. स्पेसिफिक मालवण मध्ये जास्त खोबरं युज केलं जातं त्याप्रमाणे. ओलं खोबरं यूज केलं जातं आमच्याकडे. आणि चिपळूण मध्ये आमच्याकडे सुकं खोबरं. येस. त्याला आम्ही मसाला बोलतो आय थिंक. असं काय ना, आपल्याकडे पण कोकणामध्ये तिकडे चिपळूणला पण हे वापरतात. ओलं खोबरं. ते सुकं खोबरं वापरतात. दोन्ही खोबरं युज होतं. डिपेंड्स आता आणि सुकं खोबऱ्याची
टेस्ट खूप भारी असते. ओके. छान आहे. रिअली वॉज गुड. ते सुकलेलं असतं, हे नसतं सुकलेलं बस. हो ना. शेवटी खोबरं खोबरं आहे. पण म्हणजे कोकणी माणसांचं खोबऱ्याशिवाय काही नारळाशिवाय काय होऊ शकत. नारळ हा प्रत्येक दोन्ही कामासाठी पाहिजे. 2, 3, 4 किती कामं कराल तितकी. येस. देवदेवीच किती ते म्हणाले दोन्ही काम. चला, वाटप थोडस कमी पडलंय आम्हाला. गॅस मंद आचवर आहे, मंद आचवर. गॅस मंद आणि तू सुंदर मंद चांगले. आणि रेडी होणार आता तिसऱ्या. आपण सगळे मसाले आणि एक जीव करून घ्या त्यांना. भाऊजी एवढा वेळ चमचा फिरत आहेत ना, बाप रे. तेच आहे माझं की भाई आपण जरा पण हे नाही करून द्यायचं, करपून नाही द्यायचं जरा पण. येस. जीव. थोडीशी हळद, थोडीशी हळद. नंतर हा गरम मसाला, ही धनापूड पावडर, मायोनी मसाला आणि हा काश्मीरी मसाला. काश्मीरी कलर येतो ना. हो, काश्मीरीने कलर येतो. मीठ चवीनुसार. मीठ चवीनुसार. मिठाचं प्रमाण हे खूप महत्वाचं असतं खाण्यामध्ये. समोर आहे भाऊजी. ओके. आपण थोडंसं टाकणार आहे, नंतर पाहिजे तसं आपण ऍडजस्ट करून देऊ. मिक्स करावं लागेल सगळे मसाले परत. येस. मसाले मिक्स होत आहेत तोपर्यंत आपण पुन्हा जाऊया तिकडेच. होऊ द्या मिक्स. कसं म्हणजे हे पाणी तेच आहे जे आपण शिंपल्या उकडवताना घेतलेलं आहे. ते आपण एकदम गाळून एकदम स्वच्छ पाणी वेगळं केलेलं आहे. ओके. शिंपल्यांचं पाणी युज करावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये. आता हेच पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहे. हो, त्याचा जो स्वाद आहे त्याचा तो येईल त्या शिंपल्यांचा. पण जास्त नाही घ्यायचं लागेल ना पाणी. हो, कारण आपण सुका करतोय त्यामुळे आपण जास्त नाही हे करणार. जर आपल्याला रसा करायचा असेल तर जास्त तर पण. आपण पूर्णपणे हेच पाणी त्याच्यामध्ये युज करायचं. दुसरं पाणी युज करण्यापेक्षा आपण हेच पाणी युज करायचं. आता आपण सुकं करतोय त्यामुळे आपण कमी पाणी युज करून जरा हे केलं. त्याच्यातलं कमी पाणी युज करतो. मला वाटलं की मग डायरेक्ट आता आपण या तिसऱ्या ह्याच्यामध्ये ऍड करायचं, पण नाही. त्यामध्ये हे पाणी पण तितकंच महत्वाचं आहे या रेसिपीमध्ये. सो आता वेळ आलेली आहे तिसऱ्या त्याच्यामध्ये सोडायची. हे सगळं आपण सगळ्या तिसऱ्या त्या ह्याच्यामध्ये हे करायचं. याच्यामध्ये टाकणार. हो. तो सगळ्या तिसऱ्या गेलेल्या आहेत त्यामध्ये आणि मिक्स करायचं त्यांना परत. सो तिसऱ्या मिक्स होत आहेत. आता त्याला झाकून ठेवावं लागेल ना त्याला. किती मिनिटं त्याला झाकून ठेवायचं? 10 मिनिटं आपण मस्त मंद आचेवरती वाफवायला ठेवायला लागेल त्याला. त्याला झाकून ठेवू. म्हणजे ते व्यवस्थित शिजतील पण आणि हे पण थोडं आपलं थोडंसं ते पाणी घट्ट होईल. थोडं घट्ट होईल, कारण आपण सुक्या तिसऱ्या करतोय. तो हे बघा असा आता सध्या तरी असं दिसत आहे. तो 10 मिनिटाचा एक ब्रेक घेऊया. त्या शिजवून होऊ देत मस्तपैकी. आणि आता मग पुढची जी प्रोसेस आहे ती प्रियंका करणार आहे. आपले जे फिश आहेत ते तळून घेणार आहे. तर बघूया आता फिश तळून घेऊया. शेफ बॅक. आणि आता आधी रेसिपीमध्ये थोडासा बदल केला मॅडमने. आधी पिऊ तळणार होती पण तळणार नाही. आधी सार रेडी करून घेते. त्यासाठी ऑइल,
आतमध्ये मी थोडंसं मालवणी मसाला टाकते. ओके. तर दोन्ही शेप कामाला लागलेले आहेत फटाफट. ओके, कलरसाठी. त्यासाठी तर आपल्याकडे वाटलेली मिरची सुद्धा आहे. हे मिक्स केलं प्रॉपर तरीसाठी आणि वरून तरी भाजली पाहिजे. सगळा मसाला टाकला आहे. एक नंबर झाला पाहिजे, भातावर खायचं आहे. तोंडाला पाणी सुटतं पाहिजे मला. वगैरे तेलात भाजून घ्यायचं थोडासा. Yes, आता झाकून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे जे वाटप केलंय कोणतं वाटलं? फाईन पेस्ट केलंय. ओके. खोबरं, टॅमॅटो, कांदा आपण जे मगाशी टाकले होते ते मी आता यात ऍड करणार आहे. थोडंसं मिरची भाजायची कारण ते ऍक्च्युली ऑलरेडी आपण ते पाण्यात ठेवले त्यामुळे ती ग्राइंड झाली. वाटप त्यात टाकायचं. ऑरेंज कलर येतो बघा. हम्म. रंगा स्पायसी झाले. मिक्स करून घ्यायचं, एक जीव झाला पाहिजे. थोडंसं पाणी ऍड करणार आहे. सो अशा प्रकारे आता इकडे मस्तपैकी आपला हा सांबार देखील रेडी होतोय. नॉट सांबार, सांबारच ना, काय बोलली मग? रस्सा. रस्सा, सॉरी, सार, मासे सार. लक्षात ठेवा, सांबार नाही बोलायचं, सांबार बोलायचं. भाई तो उडायला लागले, आऊ लवकर हातावर उडाला. त्यासाठी पाणी टाकायचं. पाणी टाकलेलं आहे आणि इथं फक्त गरम होत द्यायचं जरा. पण सगळ्यात मेन गोष्ट याच्यामध्ये राहिले, तू टाकलीस नाही, आठव नाही. कोकम. नंतर त्याला कड आला ना हा, का टाकायचं आपण. ओके, कोकम नंतर टाकायचे. पाणी वाढवायचं त्याच्यामध्ये. तर हे देखील आता रेडी होत आहेत, दोन्ही गोष्टी दोन साईडला आता इथे रेडी होत आहेत. बघूया, तिसरा खोलून बघूया. हो, तर रेडी टू फ्राय. आता आपल्याला फ्राय करायला सुरुवात करायची. मॅरिनेट केलेली सुरमई होती ना तीच हम्म. पहिला घेऊया. ओके. सॉरी, क्या हुई? गॅस बंद आहे. ऑलरेडी तेल गरम झालंय. ओके, मग गॅस बंद करा, जास्त गरम झाला तर. नाही, गरम नाही, कमी केला. ओके, कमी केलं. हम्म. मी चारी साईडने त्याला कोट करून घ्यायचं. ओके. नंतर ऑइल सोडणार वरनं तो एक्स्ट्रा. सोडणार आहे ऑलरेडी आहे त्यात, पण वरून पण नंतर मी सोडेन मग कमी झालं असेल. गॅस स्लोवर ठेवला ना वरून. इथे ऍक्च्युली प्रॉपर त्याला लावून कोट करून घ्यायचं. तशीच मग बोंबील पण करून घेणार ना. बोंबील पण याच्यातच सोडते. हो, आणि सांबार पण आता इकडे रेडी होतोच आहे. पुन्हा एकदा सांबार. मस्तपैकी. पुन्हा एकदा सांबार. येस, सार रे बाबा, सार. सार. सांबार तोंडला देते यार कंटिन्युअस. सार लक्षात ठेवा तुम्ही पण, सार. कोटिंग मस्तपैकी कम्प्लीट करून घ्यायची त्याच्यावरती. सो आता कोटिंग होतेच आहे त्याच्यावरती मस्तपैकी आता होणार आहे. आणि भूक देखील लागलेली आहे. गटारी आहे, एन्जॉय करायची आहे गटारी. तर जशी रेडी झाल्यानंतर मग तुम्हाला भेटतो मस्तपैकी पुन्हा बोंबील दाखवायला. सोडते स्वप्नेल. येस, बोंबील. बोंबील पण बघून घ्या कशी सोडते पिऊ, कशी सोडते आई. मस्त बोंबील. बोंबील कट केलेत ना मध्ये. मध्येच कट केलं तो. हो, येस. बोंबील पण मजेत आहेत, कुरकुरीत लागतात एकदम. फ्राय फ्राय होत आहे. बोंबील पण मिक्स केलंय. हो, मला तेल कमी पडतंय पिऊ, त्या साईडने ते माहिती आहे. किरकिरी आवाज येत नाहीये त्याच्यावरती. गॅस स्लो आहे म्हणून नाही ते. ओके, गॅस स्लो आहे म्हणून येत नाहीये. आता येईल. गॅस फास्ट केलाय पिऊने, तर यायलाच पाहिजे. नाही येऊन सांगतोय कोणाला. तर चला रेडी होऊया जेवणासाठी. तोपर्यंत सगळ्या रेडी होत आहेत आणि
मी शूट नाही केलं, पण स्पेसिफिक मी स्वतः बनवलेली आहे. दाखवतो तुम्हाला काय बनवले ते थोड्या वेळाने. बघायचं तुम्हाला देखील. थांबा मी घेऊन येतो. सो ही बघा सगळ्यात स्पेशल सोलकढी रेडी केलेली आहे मी. हे शूट करू शकलो नाही थोडंसं आणि आता बाहेर सगळी ताटं बिटं रेडी झालेली आहेत. तर चला बाहेर जाऊया. Yes. या. सो स्पेशल सोलकढी येस. रेडी आहे. तिसऱ्या. रेडी ताट मी तुला घेऊन येते 2 ओके मिनिटं. ओके. ओके. सार, शिंपल्या, बोंबील, सुरमई. सुरमई. टेस्ट करा आणि मला सांगा येस. कसं झालंय. शिंपल्या साठी भाऊजींना सांगा या. आणि ते केलंय. झालेली आहे संपूर्ण आणि खरंच खूप उशीर झालेला आहे आम्हाला जेवायला. हो तिथे पाणी बंद झालं. तर आम्ही सगळे बसतो आता जेवायला. जेवून झालं आणि त्यानंतर झोपून गेलो. म्हणजे ही खरी अर्थाने पोचपावती आहे की जेवण इतकं भारी झालं होतं आणि फिश मस्तपैकी राईस हे सगळं खाल्ल्यानंतर जी झोप येते ना काय बोलू शकत नाही. आणि त्यामुळे जेवण तर भारीच होतं. तिसऱ्या देखील भारी होत्या. प्रियंकाने देखील बनवतेच मस्तच बनवते त्यात काय डाऊट नाहीये. भरत भाऊजींनी पण कमाल बनवलं होतं. आणि हा ब्लॉग इथेच संपतोय. पुन्हा एका नवीन ब्लॉग बरोबर तुम्हाला आम्ही भेटूच. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली. जय हिंद, जय महाराष्ट्र.